आयुष कोमकर हत्या प्रकरणासह गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अंधेकरवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। तर अवैध मार्गाने उभारलेल्या मालमत्तांवर देखील आता जप्तीची कारवाई सुरू झाली आहे। पोलिसांनी घातलेल्या धाडीमध्ये कोट्यवधी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता मिळून आलेली आहे। सविस्तर पाहूयात। गुंड बंडू आंदेकरवर पोलिसांची मोठी कारवाई। बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड। सापडलं कोट्यवधींचं घबाड, दागिने आणि पॉवर ऑफ अटर्नी। 5 सप्टेंबरला नानापेठेत झालेल्या गोळीबारात 11 वर्षीय आयुष कोमकरचा मृत्यू झाला। ही घटना वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या वैरातून घडल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं। आयुषच्या हत्येत बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीचा थेट सहभाग असल्याचंही तपासात स्पष्ट झालं। त्यामुळे पोलिसांनी बंडू आंदेकरला अटक करत त्याच्यासह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली। त्याच्या मालमत्तांचीही जप्ती करत पोलिसांनी त्याच्या घरातून 67 लाख रुपयांचं सोनं, 31 हजारांची चांदी, 2 लाखांची चारचाकी गाडी जप्त केली, तर 2.5 लाख रुपयांची रोकड मिळून आली आहे। इतर दागदागिने हे सापडलेले आहेत, तर काही कॅश सापडलेली आहे 2.5 लाखापेक्षा जास्त। गाड्या आहेत, फोक्सवॅगन कंपनीची गाडी आहे, बरेचसे कागदपत्र आहेत ज्याच्यामध्ये कुलमुखत्यारपत्र असतील, साठेगत असतील, रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स असतील, बँकांचे काही डॉक्युमेंट्स असतील, असं विविध गोष्टी, 16पेक्षा जास्त मोबाईल त्या ठिकाणी आढळून आलेले, डिजिटल डिव्हाइसेस आहेत, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सापडल्यात। पल्सर गाडी आहे एक, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तपासाचा भाग म्हणून या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत। आयुष कोमकर हत्येनंतर आंदेकरच्या विरोधात मोक्का कायदा लागू करण्यात आला। त्याच्या संपूर्ण टोळीवर देखील चौकशी सुरू आहे। गुन्हेगारी नेटवर्क मोडून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। आंदेकरच्या कोट्यवधींच्या मालमत्तांवर देखील पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। बंगल्यांपासून ते व्यावसायिक मालमत्ता, रोकड आणि दागदागिन्यांची जप्ती करण्यात आली आहे। पोलीस एवढ्यावरच थांबणार नसून आंदेकरनं केलेली बेकायदा बांधकामं, बेकायदा वसवलेलं मच्छी मार्केट या सगळ्यावर अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी महापालिकेसोबत चर्चा सुरू केली आहे। लवकरच अनधिकृत बांधकामांवर देखील आता कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। आवश्यक ती कारवाई करून जबरदस्त करण्यात याव्या किंवा काढून टाकण्यात यावा, याच्यामध्ये महानगरपालिकेने सुद्धा त्यांची भूमिका पार पाडावी। त्याचबरोबर प्रशासनाचे जे इतर अंग असतात त्या अंगांना सुद्धा पत्रव्यवहार करून या सगळ्या गुन्हेगारी गँगने जे काही चुकीचे कृत्य केलेले असतील, कायद्याचं जे उल्लंघन केलेलं असेल, त्या सगळ्या गोष्टींबाबत आढावा घेऊन त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। पुण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आंदेकरवर कारवाई महत्त्वाचं पाऊल ठरते आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर बंडू आंदेकरच्या विरोधात झालेली मोक्का कारवाई आणि मालमत्ता जप्ती गुन्हेगारी जगतात मोठा धक्का मानली जाते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।